पहिला प्रश्न माझा अर्थातच असणार आहे विश्वास पाठक यांना. आपण म्हणतोय गेले दिवस काही सातत्याने सरकार म्हणतायत की बाकी देशांपेक्षा आपली परिस्थिती बरी आहे, पण महिनाभरामध्ये इंधनाच्या किमतीत 8% वाढ झालेली आहे, ती कमी नाहीये. सीएनजीची सुद्धा 100च्या वरती किंमत गेलेली आहे. आता कशाला सामोरं जायचंय सर्वसामान्यांना, काय सांगाल? बघा, 28 फेब्रुवारीला हे जे युद्ध सुरू झालं तेव्हा आपण अशाच प्रकारची एक शासकता व्यक्त केली होती की आता भारताचं तेलाचं जे सप्लाय चेन आहे हे कसं काय मॅनेज होणार. 10 दिवसानंतर आपण आपलं पितळ उघडं पडेल आणि अनेक प्रसंगांना आपल्याला तोंड द्यावं लागेल. मला एक सांगा, पूर्वी आज 100 दिवस झालेले आहे, आपण तेलाचं सप्लाय चेन व्यवस्थित मॅनेज केलं की नाही? युद्ध देखील चालू आहे, आपलं काम देखील चालू आहे. दुसरं, आर्थिक आघाडीवर याच 3 महिन्यामध्ये युद्ध चालू आहे, पण या तिमाहीमध्ये जे 7.2% ग्रोथ रेट एक्सपेक्टेड होती तिला आपण सरपास करून 7.4 झालेली आहे. ज्या 25 वर्षामध्ये महागाईचा दर एवढा नव्हता, कमी प्रमाणामध्ये, तेवढा कमी महागाईचा दर या सरकारने मेंटेन केलेला आहे. त्यामुळे सरकारने अशा आव्हानक बाबी गेल्या 12 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनुभवल्या आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की हे युद्ध जरी चालत असलं तर या 100 दिवसामध्ये भारताने आपलं अल्टरनेट जो प्लान आहे तो तयार केलेला आहे. आपलं रिझर्व्ह देखील जवळजवळ आज 60-70 दिवसाचं आहे. आपलं जे फिस्कल हे आहे, फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आहेत, ते देखील $750 बिलियन आहे. मला असं वाटतं एकदम काही चिंता करायची तशी आवश्यकता नाही. ठीक आहे, तुम्ही असं म्हणताय, परंतु या दरम्यान पंतप्रधानांनी सुद्धा एक म्हणतात तसं आवाहन म्हणा, पण त्याचबरोबर चेतावणी मध्ये येऊन त्यांनी दिलेली होती की तुम्ही फॉरेन एक्सचेंज खर्च करू नका, बाहेरच्या देशात जाऊ नका. असो, या मुद्द्यावरती मी परत येईन, पण आता मला विश्वास उटगे यांना असं विचारायचं आहे की आता जे मुद्दे त्यांनी मांडले ते तुम्हाला पटतायत का? कारण पहिल्या टप्प्यानंतर आपण देशात